आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. झालं काम आपलं? नाही ना ताई, म्हणजे आपण करायला गेलो एक आणि झालं भलतच. संजय, तुला एखादं काम सांगितलं आणि घोळ घातला नाहीस तो असं होतच नाही रे. ताई मी काहीच केलं नाही ताई. मग आपोआप घोळ झाला. हो तर तसंच समज. ताई मी आहे ना त्या मनोहरला बेशुद्ध केलं आणि त्याची विल्हेवाट लावणार तेवढ्यात बाहेर गाडीचा हॉर्न ऐकू आला. मला वाटलं आपल्या घरातलं कोणीतरी आलं. मला काही सुचलं नाही काय करावं काय नाही. मी कपाटामध्ये मनोहरला बांधून ठेवलंय. मनोहरने तुझा चेहरा पाहिला? हो ना ताई, पाहिलं त्याने मला. संजय, तू पण ना एक काम धड करत नाहीस. आणि ताई आता फक्त पाहिलं नाही, तो आता सगळ्यांना सांगत बसेल की हे सगळं मीच केलं म्हणून. ताई मला काही सुचत नाही काय एक करायचं. मिनिट थांब. ओके, नाही, एक संधी आहे आपल्याला. त्या मनोहरला शोधायला सगळे घरातले मेंबर्स बाहेर गेलेत. हीच संधी आहे. मनोहरला उचल आणि गायब कर. आणि आता कुठलीही चूक होता कामा नये. डू यू अंडरस्टँड? ठीक आहे ताई. बेटर अंडरस्टँड. रन, गो क्विक. हो हो ताई हो. अमृत काय केलं तू? सॉरी 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 मामा. अरे काय सॉरी, काय येडी आहे का तू? हे सगळं साफ कर. चल ना इथून. काय पोरगी आहे ही पण ना. काय हे त्या मनोहरला गायब करायचंय महत्वाचं काम. आणि हे शर्ट बदली करावं लागेल या पोरीचं ना. बघा काय कुठे निघालात? आज इथे तुमच्या बरोबर काय झालं हे जर का तुम्ही तुमच्या मुलींना सांगितलं तर तुम्हाला काहीच नाही करणार आम्ही. पण तुमच्या मुलींबरोबर काय होईल माहितीये? लेट मी शो यू. किती गोड आहेत तुमच्या मुली. Do you understand? You better understand. संजय, अमृता संतोषला बोलो. अमृता, हे अमृता, पाणी आण ग. बसा. अमृता, आज कोणीच कसं नाही. गेल्या कुठे सगळे या? बघून पत्ता येतो. नाही कोणाचं. अरे तुम्ही इतक्यात कशा आलात? आम्ही फोन पण नाही केला आई तू. मावशी एकदम धडधाकट आहे. म्हणजे? काही झालेलं नाही तिला. रिअली? अगं आपल्याला आलेला फोन खोटा होता. कोणीतरी मस्करी केली आणि मी पण त्याच्यावर विश्वास ठेवला. आजकाल कोण काय करेल है ना. काय माहिती. आता बघ ना, कोणीतरी मूर्खपणा केला आणि फोन केला आम्हाला आणि इतक्या दूरवर जावं लागलं. जाऊ दे, थकायला झालाय बाई. अमृता गेलीये कुठे अगं? हा अरविंद कधीचा विचारतोय, हाका मारतोय तिला, तिचा पत्ताच नाहीये. अगं घरातच कुठेतरी असणार ती. तुला माहितीये ना, काम करायला नको या मुलींना. खरंच सतत आपला फोन आणि ती. संतोष कुठे गेला होता रे? पकड त्याला, चल घेऊन चल. सोडा ना. चल. अगं हो, पण बाकीचे घरातले कुठे आहेत? इशिता, आराध्या, बरं अक्षय आणि श्रेयस ऑफिस मधून अजून आले नाहीत. नाही ते अहो मला सोडा, सोडा मला. अहो का धरून आणताय मला? अरे कशाला धरलंय त्याला? काय झालंय? हे बघ. अगं सरिता, तू कुठे गेली होती? अहो तुम्ही कुठे गेला होतात? किती शोधलं तुम्हाला? काका हो, कुठे गेला होतात तुम्ही?
किती शोधलं सगळ्यांनी माहितीये, कुठेच नव्हतात तुम्ही. मी ते आपल्या काय विचारतात सगळे? कुठे होता तुम्ही? अरविंद, आई अगं हे गायब झाले होते, सगळे शोधत होते. मी टेरेसवर होतो आपल्या. अहो कसं शक्य आहे काका? हो ना, आम्ही टेरेसवर शोधलं तुम्हाला, तेव्हा कुठे दिसलं नाही आम्हाला तुम्ही. हा नाही काका, मला हे पटत नाही. तुम्ही काहीतरी लपवताय का आमच्यापासून? काही झालंय का? कोणी तुम्हाला काही बोललंय का? नाही, मी खरंच सांगतोय, मी टेरेसवरच होतो. अहो काका, तुमच्या तब्येतीमुळे तुम्हाला धड चालता येत नाही, तुम्ही टेरेसवर चालत कसे काय गेलात? नाही ते आता मी थोडा बरा झालोय ना, म्हणून हवा खायला गेलो होतो. काका, तुम्हाला काही हवंय का? काही त्रास होतोय का? तुम्ही प्लीज आम्हाला सांगा. हा, असं स्वतःला त्रास करून घेऊ नका. नाही, मी नाही त्रास करून घेत आहे, उलट तुम्हीच त्रास करून घेताय. म्हणजे तुम्हाला वाटतंय तसं घाबरण्यासारखं काही नाहीये. तुम्ही काळजी करू नका. मी ठीक आहे. मला सांगा, तुम्ही येताना मला सोडा असं काय म्हणत होतात? ते म्हणजे हे लोक मला धरून आणत होते ना, म्हणून म्हटलं मला सोडा. मी ठीक आहे, माझा मी चालत जाईन असं. बाबा, मला माहितीये तुम्ही खोटं बोलताय. हे सगळं सासूबाईंचंच कारस्थान आहे. मला गप्प करण्यासाठी त्यांनी पुन्हा तुमच्यावर वार केला, पण त्याच वेळी सगळे आले आणि त्यांचा प्लॅन फसला. नाहीतर बास सासूबाई, खूप खेळलात तुम्ही माझ्या आईबाबांच्या जीवाशी. आता नाही. आता मी जे काही करणार ना, ते शांतपणे आणि कुणालाही न कळू देता. उद्याचा सूर्योदय तुमचा अस्त असणार. आराध्या, वहिनी, जुई